ती सावित्रीची लेक आहे. ती ध्येयाची मूर्ती आहे. तिच्या स्वप्नांना आज नव्या क्षितिजाची ओढ आहे. कधी गृहलक्ष्मी, कधी कधी क्रांतिज्योत, आधाराला छेदणारी ती एक वात आहे. प्रत्येक संकटावर मात करण्याची तिच्यात अफाट ताकद आहे. कोणाबद्दल बोलतोय आपण हे सगळं? मित्रांनो, आपण हे सगळं त्या जिद्दीबद्दल बोलतोय, त्या अफाट शक्तीबद्दल बोलतोय, त्या अफाट ऊर्जेबद्दल बोलतोय. ते म्हणजेच स्त्री शक्ती, जिच्या कर्तृत्वाचा सुगंध सदैव सगळीकडे दरवळत असतो. होय मित्रांनो, 8 मार्च या निमित्त जागतिक महिला दिन आपण साजरा करण्यासाठी खूप जवळ आलो आहोत. आणि त्या निमित्ताने तुम्हाला ही भाषणाची तयारी करायचं असेल, काही जण व्याख्यानासाठी, काही जण भाषणासाठी, काही जण मार्गदर्शनासाठी आणि काही जण स्वतः एक स्त्री किंवा मुलगी म्हणून व्यासपीठावर आपले मत व्यक्त करायची संधी जर तुम्हाला या 8 मार्चला मिळत असेल, तर नक्कीच वाया घालवू नका. मी या ठिकाणी तुमच्यासाठी काही खास ओळी बनवल्या आहेत. या ओळी तुम्हाला तुमचे भाषण दर्जेदार, उत्तम, टाळ्या वाजवणारं बनवण्यासाठी नक्कीच मदत करतील. तुम्हीही तुमचं भाषण छान तयार केलंच आहात, पण त्यामध्ये काही माझ्या ओळी असू देत, जेणेकरून तुम्हाला अजून जास्त छान पद्धतीने दाद मिळेल. आणि मित्रांनो, मुख्य म्हणजे हे भाषण तुम्हाला PDF स्वरूपात सुद्धा मिळणार आहे, ते सुद्धा फक्त 299 मध्ये. पण खरेदी करायला घाई नका करू. आधी हे पूर्ण भाषण YouTubeवर ऐका आणि हे भाषण पसंत असेल, यामध्ये काही कवितेच्या ओळी आहेत, काही संदर्भ आहेत, ज्या तुमच्या भाषणाला एका उच्च दर्जावर नेऊन ठेवतील. अहो, तुमच्या समोर इतके ऑडियन्स बसलेले असतात, सगळ्यांना कळेल असं भाषण शब्दात जर भाषण करायचं असेल, तर हे भाषण तुम्हाला तुमच्यासाठी परफेक्ट आहे. हो, गडबड तर करूच नका. तुम्हाला शब्दांचा खेळ इथे मिळणार आहे. तुम्हाला फक्त त्यासाठी आवाज द्यायचा आहे. पण एक काम करा. 10 मिनिटे, 15 मिनिटे गेली तर जाऊ देत. पण पैसे खर्च करायच्या आधी हे भाषण कसं आहे एकदा शेवटपर्यंत ऐका. आणि मग डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे. त्या लिंकवर क्लिक करा, पेमेंट करा आणि पेमेंट केल्या केल्या तिथेच तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा ऑप्शन मिळेल. प्रिंट काढा आणि डायरेक्ट व्यासपीठावर वाचून किंवा तुमच्या शब्दात ते व्यक्त करा, जेणेकरून तुम्हाला भरपूर टाळ्या मिळतील. आणि हो मित्रांनो, भाषणानंतर अवश्य मला मेसेज तरी करा किंवा कमेंटमध्ये तरी कळवा, तुमचं भाषण कसं झालं. दर्जेदार होणार यात शंकाच नाही. चला तर आपण सुरुवात करूया जागतिक महिला दिन भाषणाला. जिच्या संघर्षातून नव्या क्रांतीची पहाट येते, जिच्या कर्तृत्वातून प्रगतीची नवी लाट येते, अशा अष्टपैलू स्त्री शक्तीला करूया मानाचा मुजरा. तिच्या ऊर्जेनेच उजळतो हा संसाराचा डोलारा. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि माझ्या लाडक्या माता भगिनींनो, सर्वात आधी तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आज आपण अशा एका शक्तीचा उत्सव साजरा करत आहोत, जी या सृष्टीचा आधार आहे. स्त्री म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक ऊर्जा आहे, एक प्रेरणा आहे. आजची स्त्री चूल आणि मूल या पलीकडे जाऊन आकाशाला गवसणी घालत असते. तिच्या अंगी असलेल्या अफाट ऊर्जेमुळे ती एक वेगळीच ती एकाच वेळी घर, ऑफिस आणि समाज अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असते. मग ती अंतराळात जाणारी सुनीता विल्यम्स असो किंवा शेतात राबणारी माझ्या कष्टाची आई असो, प्रत्येकीमध्ये तीच संघर्षाची आग असते आणि तीच जिद्द असते. स्त्री ही प्रेमाचा झरा आहे, पण गरज पडली तर ती अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी मशाल सुद्धा आहे. ही ऊर्जा आपण केवळ आजच्या दिवशी साजरी न करता तिचा दररोज आदर केला पाहिजे. जेव्हा एका स्त्रीला संधी मिळते, तेव्हा ती संपूर्ण जगाचा चेहरा बदलण्याची ताकद ठेवते. जिच्या हातात सृजनाची नवी पालवी असते, जिच्या नजरेत गगन भरण्याची जिद्द वसते, अशा अष्टपैलू स्त्री शक्तीला करूया मानाचा मुजरा, करूया मानाचा मुजरा. दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरींचा गौरव करण्याचा दिवस आहे. स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणे आणि महिलांच्या हक्कासाठी लढा देणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला महिलांनी कामाचे तास कमी करण्यासाठी आणि मतदानाच्या अधिकारासाठी केलेल्या आंदोलनातून या दिवसाची सुरुवात झाली. आज हा केवळ उत्सवाचा दिवस नसून महिलांच्या अफाट शक्तीला आणि कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस आहे. सन्मानतीची शक्ती जिच्या अस्तित्वातून हे जग फुलते. आज आपण अशा एका शक्तीचा उत्सव साजरा करत आहोत, जिच्याशिवाय सृष्टीची कल्पना ही अशक्य आहे. ती कधी आई होऊन माया देते, कधी बहीण होऊन साथ देते, तर कधी मुलगी होऊन घराचे घरपण आनंदाने भरून टाकते. पण या सगळ्यांच्या पलीकडे तिची एक स्वतःची ओळख आहे आणि आजचा हा दिवस केवळ एका तारखेपुरता मर्यादित नसून प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाचा, यशाचा आणि तिच्या अथांग प्रेमाचा आदर करण्याचा दिवस आहे. घराच्या 4 भिंतीमुळे ते आकाशाच्या उंचीपर्यंत झेप घेणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माझा मानाचा मुजरा. चला, मला तिच्याबद्दल काही कवितेच्या ओळी सांगायच्या आहेत. तू आदिमाया, तूच अंतरा, नभालाही भिडपडला तुझाच घेरा. सोशितेस तू संकटाचे वार, तरीही ओठावरती हास्याची धार. कधी आई होऊन मायेची सावली, कधी लेक होऊन अंगणाची भावली. पत्नीच्या रूपाने अर्धांगी तू, संसाराचा खरा सारथी तू. नव्या युगाची तू गगन भरारी, जिद्दीने गाठतीस शिखर सारी. विज्ञानापासून ते साहित्यापर्यंत तुझाच डंका वाजतोय अनंत. कर्तृत्व तुझे सूर्यासारखे तळपते, तुझ्या अस्तित्वाने घरही फुलते. वंदन तुला आज या दिनी, तूच खरी सृष्टीची रणरागिनी.
कधी शांत संत वाहणारी नदी तर कधी उसळणारी तूच लाट, तुझ्या ठायी असलेल्या ऊर्जेने उजळते जीवनाची नवी खडतर वाट. सोसण्याची ताकद आणि लढण्याची जिद्द तुझ्या श्वासात भरली आहे आग, अनंताला गवसणी घालण्यासाठी नेहमीच असतेस तू जागृत अन जाग. सृजनतेचा मूळ आधार शक्तीचा तू अखंड वाहता झरा, तुझ्या अफाट इच्छाशक्तीनेच बदलतो या जगाचा चेहरा मोहरा. घराची लक्ष्मी अन कष्टाची मूर्ती तुझ्या ऊर्जेने दाही दिशा दरवळती. संकटाच्या अंधारातूनही तूच प्रकाशाची ज्योत, तुला वंदन करते ही अवघी धरती, तुला वंदन करते ही अवघी धरती. मित्रांनो, नक्कीच आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, पीडीएफ सुद्धा खरेदी करा. चला तर आपण भाषणाच्या पुढील टप्प्याकडे वळूया. आता आपण पाहूया स्त्री म्हणजे काय. स्त्री म्हणजे काय हा प्रश्न वरवर जरी सोपा वाटला तरी त्याचे उत्तर काळजाला स्पर्श करणारे आहे आणि मनाला विचार करायला लावणारे आहे. मराठी संस्कृतीत स्त्री या शब्दाचा अर्थ केवळ शारीरिक अस्तित्वापुरता मर्यादित राहिलेला नसून तो एका महान अधिष्ठानाचा आणि अखंड ऊर्जेचा प्रवास आहे. स्त्री म्हणजे सृजनशीलता या विश्वाचे चक्र जिच्यामुळे अविरत सुरू आहे ती म्हणजे स्त्री. एका बीजाचे रूपांतर वटवृक्षात व्हावे तशी ती एका घराचे रूपांतर गोकुळात करते. तिच्या ठायी असलेल्या शोषिकता ही दुर्बलता नसून तिचे सामर्थ्य आहे. ज्याप्रमाणे धरणी माता जगाचा भार निमूटपणे सोसते तशी स्त्री संकटाची वार झेलून आपल्या कुटुंबाला लढण्यासाठी आपल्या कुटुंबाला लढायामध्ये ढाल बनून उभी राहते. तिच्या अस्तित्वाचे अनेक पदर आहेत. ती आई म्हणून वात्सल्य आहे, पत्नी म्हणून सहधर्मचारिणी आहे आणि मुलगी म्हणून चैतन्य आहे, कार्यकर्ती म्हणून कर्तृत्व आहे. आजची स्त्री केवळ उंबरट्या आडची लक्ष्मी राहिलेली नसून ती आकाशाला गवस निघालणारी तेजस्विनी आहे. तिने विज्ञानापासून साहित्यापर्यंत आणि राजकारणापासून समाजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपला अमीट असा ठसा उमटवलेला आहे. स्त्रीचा खरा अर्थ तिच्या त्यागात दडलेला आहे. दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छांची आहुती देणे ही तिची सहज प्रवृत्ती आहे. पण याचा अर्थ तिने केवळ त्यागच करावा असा तर नाही ना. आजची स्वतःच्या हक्काची जाणीव ठेवून सन्मानाने उभी राहत आहे ती स्त्री. स्त्री म्हणजे केवळ मायेचा पाझर नाही तर अन्यायाला वाचा फोडणारी रणरागिणी देखील आहे. थोडक्यात सांगायचे तर स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे भक्ती आणि स्त्री म्हणजे शक्ती आणि भक्ती यांचा सुरेख संगम. त्याशिवाय पुरुषत्व अपूर्ण आहे आणि तिच्या विना समाजाची प्रगती तर अशक्यच आहे. म्हणून स्त्रीचा आदर करणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा आदर नसून संपूर्ण सृष्टीच्या चैतन्याचा सन्मान करणे होय. जागतिक महिला दिनाची सुरुवात ही कोणत्याही उत्सवातून झाली नाही तर ती एका तीव्र संघर्षातून झाली. मित्रांनो, 20व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा औद्योगिक क्रांतीमुळे जग बदलत होते तेव्हा महिलांना कामाच्या ठिकाणी अत्यंत अमानवीय अशा परिस्थितीचा सामना करावा लागत असे. ही गोष्ट सुरू होते 8 मार्च 1908 रोजी, जेव्हा न्यूयॉर्कमधील कपड्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या 15,000 महिला आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्या. आम्हाला कामाचे तास कमी करून द्या, पगार वाढवा आणि आम्हाला मतदानाचा अधिकार द्या, अशा घोषणांनी न्यूयॉर्कचे रस्ते दणदणून गेले. महिलांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी दिलेली ही पहिली मोठी हाक होती, ज्याने जगभरातील स्त्री शक्तीला एकत्र येण्याची प्रेरणा दिली. या ठिणगीचे रूपांतर पुढे एका जागतिक चळवळीत झाले. 1910 मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत जर्मन नेत्या क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला, ज्याला 100हून अधिक देशातील महिलांनी पाठिंबा दिला. आणि त्यानंतर 1917 मध्ये रशियातील महिलांनी युद्ध आणि भूकबळीच्या विरोधात भाकरी आणि शांतता, ब्रेड अँड पीस यासाठी पुकारलेला महिलांनी युद्ध ऐतिहासिक संप यशस्वी ठरला, ज्याच्या परिणामी रशियन महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. महिलांच्या या निरंतर लढ्याची दखल घेत अखेर 1957 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च हा दिवस अधिकृतपणे महिला दिन म्हणून घोषित केला. आजचा दिवस केवळ हा ऐतिहासिक आठवण नसून त्या संघर्षाची, त्या कृतज्ञतेची आठवण आहे आणि स्त्री पुरुष समानतेचा नवा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. प्राचीन भारताचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की त्या काळची स्त्रीचे स्थान हे केवळ आदराचेच नव्हते तर ते अत्यंत सन्मानाचे आणि अधिकाराचे होते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमते तत्र देवता, जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे देवाचा वास असतो, हे ब्रीदवाक्य केवळ शब्दात नसून त्यावेळी ते प्रत्यक्ष आचरणात होते. वैदिक काळापासून ते मौर्य गुप्त काळापर्यंत स्त्री ही एक समाजाची भक्कम कणा होती. वैदिक काळात स्त्रियांना शिक्षणाचा पूर्ण अधिकार होता. त्या काळी स्त्रिया केवळ साक्षर नव्हत्या तर त्या वेदांचा अभ्यास करणाऱ्या विदुषी होत्या. गार्गी आणि मैत्रेयी यासारख्या स्त्रियांनी त्या काळातील महान ऋषीमुनींशी शास्त्रांवर चर्चा केली आहे आणि आपली विद्वत्ता सिद्ध केली आहे. ऋग्वेदातील अनेक ऋचांची, मंत्रांची निर्मिती ही स्त्रियांनी केली आहे, ज्यांना ऋषिका असे म्हटले जायचे. शिक्षण पूर्ण होईपर्यंत स्त्रियांना ब्रह्मचर्याचे पालन करण्याची मुभा सुद्धा होती आणि त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार सुद्धा होता. प्राचीन समाजातील स्त्रीला अर्धांगिनी म्हणजेच पुरुषाची अर्धी शक्ती मानले जात असे. धार्मिक विधीमध्ये स्त्रीशिवाय पुरुषाला बसण्याची परवानगी नव्हती. यावरूनच तिचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट होते. कौटुंबिक निर्णयामध्ये तिचा शब्द महत्त्वाचा मानला जात असे. तसेच लग्नासाठी स्वयंवर पद्धत सुद्धा त्यावेळी अस्तित्वात होती, ज्यामध्ये स्त्रीला आपला जीवनसाथी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. केवळ बुद्धिमत्ताच नाही तर शौर्याच्या बाबतीतही प्राचीन स्त्रिया मागे नव्हत्या.
त्या काळातील स्त्रिया युद्धकलेत निपुण होत्या आणि गरज पडल्यास रणांगणात उतरून शौर्य गाजवत होत्या. मौर्य काळात तर स्त्रिया राजांच्या अंगरक्षक म्हणजे बॉडीगार्ड्स म्हणून सुद्धा काम करत असत. राणी दिद्दा किंवा दक्षिण भारतातील अशा अनेक राण्या आहेत ज्यांनी राज्यांचे आपले समर्थपणे रक्षण केले आहेत. काळाच्या ओघात काही अनिष्ट प्रथांमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आल्या असल्या तरी प्राचीन भारताचा हा इतिहास आपल्याला हेच सांगतो की स्त्री ही नेहमी बुद्धी, धैर्य आणि संस्काराची जननी राहिलेली आहे. आजच्या आधुनिक काळात प्रगती करताना आपल्याला आपल्या या गौरवशाली इतिहासाचा विसर पडता कामा नये. भारतीय इतिहासाचा आता मध्ययुगीन काळ पाहूया. भारतीय इतिहासाचा मध्ययुगीन काळ हा स्त्रियांसाठी अत्यंत आव्हानात्मक आणि संघर्षाचा मानला जात असे. प्राचीन काळातील स्वातंत्र्य आणि सन्मान या काळात काहीसा लोप या काळात दिसून येतो. परकीय आक्रमणे, राजकीय अस्थिरता आणि सामाजिक असुरक्षितता यामुळे स्त्रियांच्या आयुष्यावर अनेक मर्यादा आल्या. याच काळात स्त्रीला घराच्या उंबरठ्याआड सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नातून अनेक अनिष्ट प्रथांचा उगम झाला. या काळात बालविवाह, सतीप्रथा, पडदा पद्धत यासारख्या रूढींना समाजात मूळ धरले. मुलींचे शिक्षण जवळपास या काळात बंदच झाले आणि त्याचे अस्तित्व केवळ चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित झाले. स्त्री ही परक्याचे धन किंवा तिने केवळ कुटुंबाची सेवा करावी हा प्रबळ विचार सुद्धा याच काळात अंमलात आला. पितृसत्ताक पद्धतीमुळे तिचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले आणि ती आता पूर्णपणे पुरुषावर अवलंबून राहू लागली. परंतु इतक्या कठीण काळातही काही रणरागिणींनी आणि संतांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. एकीकडे जिजाऊंसारख्या मातांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष घडवले, तर दुसरीकडे महाराणी ताराबाई आणि रझिया सुलतानसारख्या कर्तृत्ववान स्त्रियांनी रणांगण गाजून राज्यकारभाराचे कौशल्य दाखवले. आध्यात्मिक क्षेत्रात संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कानोपात्रा यांनी आपल्या अभंगातून विठ्ठलाशी संवाद साधत समाजाला नवी दिशा दिली. थोडक्यात सांगायचे तर मध्ययुगीन काळ हा स्त्रियांसाठी एक बंदिस्त कोशासारखा होता. समाज मनावर असलेल्या कर्मठ विचारांच्या पगड्यामुळे तिचे पंख छाटले गेले. तरीही याच काळोखात काही तेजस्विनींनी आपल्या कर्तृत्वाची ज्योत जिवंत ठेवली आणि ज्यांनी पुढे येणाऱ्या आधुनिक काळात स्त्री सुधारणांच्या चळवळींना प्रेरणा दिली. आजच्या 21व्या शतकातील स्त्रीबद्दल बोलायचे झाले तर ही केवळ घराची शोभा राहिली नसून ती समाजाच्या प्रगतीचे मुख्य केंद्रबिंदू आहे. आधुनिकता म्हणजे केवळ पाश्चात्य पेहराव नव्हे, तर आधुनिकता म्हणजे स्वतःचे स्वतंत्र विचार आणि स्वावलंबन. आजची आधुनिक स्त्री ही संघर्षातून पाऊल सुलाखून निघालेली एक स्वयंसिद्ध आहे. एकेकाळी चूल आणि मूल या चक्रात अडकलेली स्त्री आज कॉर्पोरेट बोर्ड्स रूम मधून ते लढाऊ विमानाच्या कॉकपिट पर्यंत सर्वत्र दिसतात. विज्ञानात ती रॉकेट वुमन आहे, खेळात ती सुवर्ण कन्या आहे आणि प्रशासनात ती देशाची धुरा सांभाळणारी एक समर्थ अधिकारी आहे. आधुनिक काळात तिने हे स्वतःला सिद्ध केले आहे की बुद्धिमत्ता आणि कष्टाला कोणतेही लिंग भेद नसतो. तिने केवळ स्वतःची स्वप्ने पूर्ण केली नाहीत, तर सामाजिक रूढींच्या बेड्या तोडून एक नवा मार्ग निर्माण केला आहे. आधुनिक स्त्रीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती मल्टीटास्किंगची एक विनूतन मूर्ती आहे. ती ऑफिसची डेडलाईन सांभाळते आणि तितक्याच तत्परतेने घरच्या जबाबदाऱ्या पार पाडते. आर्थिक स्वातंत्र्यामुळे तिच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली आहे. ती आता केवळ मदतीची अपेक्षा करणारी स्त्री राहिलेली नाही, तर इतरांना आधार देणारी एक सक्षम व्यक्ती बनलेली आहे. थोडक्यात सांगायचे तर आधुनिक स्त्री ही कर्तृत्व, आत्मविश्वास आणि ममता यांचे एक सुंदर त्रिवेणी संगम आहे. नव्या युगाची नवी भरारी जिद्दीने गाठते शिखर सारी, कधी अंतराळात झेप घेई तर कधी रणांगण गाजविणारी. अस्तित्वाचा हा लढा तिचा धैर्याने आज तिने जिंकला. आधुनिकतेच्या या वाटेवर तिचाच डंका साऱ्या जगात गाजला, साऱ्या जगात गाजला. भारतीय इतिहासाच्या प्रत्येक वळणावर स्त्रीला आपल्या अस्तित्वासाठी मोठा संघर्ष करावा लागला. प्राचीन काळात जरी तिला विदुषी म्हणून मान मिळाला, तरी तिचे ज्ञान आणि अधिकार शास्त्रांच्या चौकटीत मर्यादित होते. मात्र खऱ्या संघर्षाची सुरुवात मध्ययुगीन काळात झाली, जिथे परकीय आक्रमणे आणि सामाजिक असुरक्षिततेमुळे तिच्या पायात बालविवाह, सतीप्रथा आणि पडदा पद्धत यासारख्या बेड्या पडल्या खूप काळापर्यंत तिच्या पायात त्या होत्या. तिचा श्वास उंबरठ्याच्या आत कोंडला गेला आणि शिक्षणाचे दार कायमचे बंद झाले. हा काळ तिच्यासाठी केवळ अंधकारमय काळ नव्हता, तर आधुनिक काळात शिक्षणाची कवाडे तिने ओढून घेतली. पण इथे ही तिला पुरुषांच्या बरोबरीने सिद्ध होण्यासाठी दुहेरी संघर्ष करावा लागत आहे. आजही तिला घर आणि करिअर या दोन आघाड्यांवर लढताना समाजाच्या मानसिकतेशी आणि वर्क लाईफ बॅलन्स कसरतीशी झुंजावे लागते. कालखंड बदलले, स्वरूप बदलले, पण स्त्रीचा आपल्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी असलेला लढा आजही तितकाच जिवंत आहे. युगायुगांचा हा लढा कधी बंधनात तर कधी उन्हात, युगायुगांचा हा लढा कधी बंधनात तर कधी उन्हात, कधी शस्त्रांच्या वादात तर कधी संसाराच्या ऋणात. इतिहास बदलला तरी तिचा संघर्ष अजून संपला नाही. स्वतःचे अस्तित्व जपताना ती कधीच थकून थांबली नाही. आजच्या युगात स्त्रीने प्रगतीची शिखरे पादांक्रात केली असली तरी तिच्या पदरात आलेले हे यश तितके सोपे नाही. तिच्या दिवसाची सुरुवात सूर्योदयापूर्वी होते, जिथे ती घरातील प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धावपळ करत असते. डबा तयार करणे, मुलांची शाळा आणि ज्येष्ठांची शुश्रूषा करून ती जेव्हा ऑफिसला निघते तेव्हा तिची पहिली शिफ्ट संपलेली असते. ती केवळ बदललेली असते. तिची शिफ्ट
पहाटे केव्हाच चालू झालेली असते. तिची बुद्धिमत्ता, कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी आता ऑफिसमध्ये तिला लढावा लागतो. पण खरा संघर्ष पुन्हा ऑफिसच्या अवर्स नंतर असतो, तो म्हणजे संध्याकाळी घरी परतल्यावर सुरू होतो. दिवसभराच्या थकव्यानंतर जेव्हा ती घरी येते, तेव्हा तिला विश्रांती मिळत नाही. उलट तिची आता पुन्हा दुसरी शिफ्ट सुरू झालेली असते. पुन्हा एकदा स्वयंपाकघर, मुलांचा अभ्यास, घराची आवरावर यात ती स्वतःला हरवून बसते. ऑफिसच्या टेन्शनमध्येही तिला घरच्यांच्या आवडी-निवडी जपाव्या लागतात. या डबल शिफ्टच्या कसरतीत तिची स्वतःची स्वप्ने, तिचे छंद, तिचा हक्कांचा मी काळ कुठेतरी हरवून जातो. आजची स्त्री ही एक सुपरवुमन म्हणून गौरवली जाते खरी, पण त्या गौरवाखाली तिचा शारीरिक, मानसिक थकवा लपलेला असतो. तिला केवळ कौतुकाची थाप नको आहे, तर तिला हवी आहे घरच्यांची साथ आणि तिच्या कामाची खरी जाण. हा लढा केवळ कामाचा नसून तिच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा आहे. दिवस सरतो ऑफिसच्या कामात, रात्र विरते घराच्या धावपळीत. दिवस सरतो ऑफिसच्या कामात, रात्र विरते घरच्या धावपळीत. तिचे स्वतःचे अस्तित्व हरवते कर्तव्याच्या या दुहेरी वळणात. थकली असली तरी स्मितहास्य, थकली असली तरी स्मितहास्य ती ओठावर नेहमी जपते. संसाराचा गाडा ओढताना ती स्वतःला मात्र विसरून जाते, स्वतःला मात्र विसरून जाते. उत्तर प्रदेशाच्या एका घरात जन्मलेल्या अरुणिमाची गोष्ट आपण ऐकूया. आम्हाला कळून येईल की जिद्द म्हणजे काय, स्त्रीच्या आयुष्यात जिद्दीची व्याख्या किती कठीण आहे. उत्तर प्रदेशात एका साध्या घरात जन्मलेली अरुणिमा. तिच्या स्वप्नांना व्हॉलीबॉलच्या मैदानात पंख फुटले, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 12 एप्रिल 2011ची ती काळ रात्र. काही नराधमांनी तिला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकलं. समोरून येणाऱ्या गाडीने तिचे पाय छिन्न विछिन्न केले आणि रात्रभर ती त्याच रेल्वे रुळाच्या रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. असह्य वेदना होत्या, पण तिच्या डोळ्यात मरणाची भीती नव्हती. रात्रभर तिच्या पायातून इतर ट्रेनची, रेल्वेची वाहतूक चालूच होती. तर जगण्याची तिच्यात एक आग धुसमुसत होती. कडाडला तो काळ समोर रेल्वेचा तो थरार होता. रुळांवरती सांडला तो रक्ताचा जणू महापूर होता. पाय तुटला, हाडं फुटली, पण जिद्द मात्र अभेद्य होती. मरणालाही नमवेल अशी तिच्या रक्तातच क्रांती होती, तिच्या रक्तातच क्रांती होती. जेव्हा सकाळ झाली, तिला शुद्ध नव्हती, तेव्हा तिला समजलं की एक पाय कायमचा गेलाय. जगाने तिला बिचारी म्हटलं, पण अरुणिमाने त्याच क्षणी एक अचाट निर्णय घेतला. तिला पुन्हा चालायचं नव्हतं, तर तिला आता एव्हरेस्ट चढायचं होतं. शून्यातून विश्व निर्माण करायची तिची हौस, शून्यातून विश्व निर्माण करायची तिची ही नवी भरारी. कृत्रिम पाय लावून निघाली ती गगन गाजवणारी नारी. अडथळ्यांचे डोंगर येता ती कधीच मागे फिरली नाही. नीतीलाही घाम फोडणारी अशी ही अष्टपैलू रणरागिनी. बचेंद्री पाल यांच्या मार्गदर्शनाखाली तिने कठीण सराव सुरू केला. रक्ताळलेले पाय, बोचणारी थंडी आणि कृत्रिम पायांचा होणारा त्रास, पण तिच्या समोर फक्त होता तिरंगा, तिरंगा. अखेर 21 मे 2013 रोजी तिने माउंट एव्हरेस्टवर पाय दिले आणि जगातील पहिली दिव्यांग महिला जिने एव्हरेस्ट सर केला होता. मित्रांनो, काय ती जिद्द! गर्जना केली शिखरावरून ही नभालाही तिने गवसणी घातली. अपंगत्वाच्या बेड्या तोडून शौर्याची नवी गाथा रचली. मुजरा करतो या तेजाला जिने मृत्यूलाही हरवले. आज अरुणिमाच्या रूपाने स्त्री शक्तीला जग जिंकले, स्त्री शक्तीने जग जिंकले. या प्रतिभेचे आपल्याला एक स्त्रीचे असे रूप दिसते जे एकाच वेळी 2 जगावर राज्य करत आहे. एका बाजूला आधुनिक तंत्रज्ञान, गगनचुंबी इमारत आणि अंतराळाला गवसणी घालणारे रॉकेट आहे, तर दुसऱ्या बाजूला घरपण, परंपरा आणि साहित्याची ओढ आहे. ही केवळ एक प्रतिमा नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या जिद्दीचा हा आरसा आहे. स्त्री ही मुळातच जिद्दी असते. ही जिद्द केवळ हट्टासाठी नसते, तर स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी असते. जेव्हा जगाने तिला सांगितले की तुला हे जमणार नाही, तेव्हा तिने आपल्या अफाट इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या. मग ती अरुणिमा सिन्हा असो, जिने एका पायावर एव्हरेस्ट सर केला, किंवा या चित्रातील स्त्री असो, इथे बसलेली प्रत्येक स्त्री असो, जी एका हाताने घर सावरत दुसऱ्या हाताने भविष्यातील प्रगतीचे रॉकेट लॉन्च करत आहे. ची ताकद तिच्या शक्ती ची ताकद तिच्या शारीरिक शक्तीत नाही, तर तिच्या मनाच्या खंबीरपणात आहे. दिवसाची डबल शिफ्ट करताना येणारा थकवा आपल्या मुलांच्या एका हास्यासाठी ती विसरून जाते. तिच्या हातातील बांगड्यांचा किणकिणाट जेव्हा लॅपटॉपच्या कीबोर्डवर आदळतो, तेव्हा एक नवीन इतिहास रचला जातो. ती अनबिलिव्हेबल आहे, ती अविश्वसनीय आहे, कारण ती एकाच वेळी आई, पत्नी आणि लेक या यशस्वी भूमिकेसोबत प्रोफेशनल अशी ही भूमिका उत्कृष्टपणे पार पडते. नजर तिची अथांग काळजाचे पाणी नाही, जिद्दीच्या या प्रवासाला कसलीच सीमा नाही. अन्यायाला गाडण्याची ताकद तिच्या मनगटात, नव्या युगाचे रॉकेट ती उडवते या विश्वात. तुटले जरी पंख तिचे, तरी गगन तिने सोडले नाही. नशिबाच्या या खेळापुढे ती कधीच वाकली नाही. अशी ही अष्टपैलू नारी, जिच्या पायी ही सृष्टी नमते. जिद्दीने आपल्या कर्तृत्वाचा नवा इतिहास ती रचते, नवा इतिहास ती रचते. आजच्या स्त्रीला कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाही, कारण ती स्वतः एक ऊर्जेचा स्रोत आहे.
जिद्द आहे, ती ओळख आहे आणि ती आत्मविश्वास आहे आणि हेच तिचे सर्वात मोठे शस्त्र आहे. भारतीय स्त्रीचा इतिहास हा केवळ बलिदानाचा नाही, तर तो अदम्य जिद्दीचा आणि अविरत संघर्षाचा आहे. प्राचीन काळी माता सीतेने वनवास आणि अग्निपरीक्षेच्या कठीण प्रसंगातूनही आपले आत्मिक धैर्य जपून स्त्री शक्तीची पहिली ओळख या जगाला करून दिलेलीच आहे. हाच संघर्षाचा वारसा पुढे चालवत सावित्रीबाई फुलेंनी अंगावर शेण दगड झेलून महिलांसाठी शिक्षणाची कवाडे उघडली. आजची आधुनिक स्त्री एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढत आहे. जिच्या एका हातात घराची जबाबदारी आणि नाजूक हिरव्या बांगड्या असतात, तर दुसऱ्या हातात आधुनिक तंत्रज्ञानाची आणि भविष्यातील प्रगतीची रॉकेट असतात. ची झेप आता केवळ घरापुरती नाही, ची झेप आता केवळ घरापुरती मर्यादित नाही. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांनी जगाला हे सिद्ध करून दाखवले की स्त्रीची स्वप्ने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षाही प्रबळ आहेत. राजकारणाच्या आखाड्यात निर्मला सीतारामन यांनी देशाची अर्थव्यवस्था समर्थपणे सांभाळून दाखवली, तर अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून येत राष्ट्रपती मॅडम द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊन एक नवा इतिहास रचला. खेळाच्या मैदानात पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि मेरी कोम यांनी तिरंगा फडकवला, तर संगीतात लता मंगेशकरांच्या स्वरांनी संपूर्ण जगाला मोहिनी घातली. केवळ सेलिब्रिटीच नव्हे, तर गल्ली बोळात स्वतःचे छोटे उद्योग चालवणाऱ्या, शेतात घाम गाळणाऱ्या आणि बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक क्रांती घडविणाऱ्या प्रत्येक सामान्य स्त्रीच्या जिद्दीमुळे आज हा आपला देश महान आहे आणि आज हा आपला देश आर्थिकपणे स्वतंत्र आहे. सीतेचे धैर्य आणि सावित्रीची वाणी आजची नारी आहे जिद्दीची खाणी. आकाशाला गवसणी घालते कल्पना सुलिता, मुर्मू सीतारामन गाजवती शौर्याची गाथा. खेळाच्या मैदानात सिंधू आणि सायना, मैदानावर गाजती त्या जणू वाघिणीच्या लेकी. गल्ली असो वा दिल्ली, डंका वाजतो तिचाच. अडथळ्याचे डोंगर फोडून तिने रचला नवा इतिहास. हातात आहे मायेची पळी आणि ऑफिसची फाईल, दोन्ही पेलताना चेहऱ्यावर असते सुंदर स्माईल. जिद्दीने आपल्या नशिबालाही तिने वाकवले. अशा या अष्टपैलू नारीने अवघे जग जिंकले, अवघे जग जिंकले. एका बाजूला आधुनिक कॉर्पोरेटरचं जग, हातात लॅपटॉप आणि अंतराळाला गवसणी घालणारे रॉकेट आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक स्त्रीकडे घरपण आहे, साडीने जपलेली आहे, साडी आहे आणि संस्कृती सुद्धा टिकवलेली आहे. हे केवळ आजच्या समाजाचे एक चित्र नाही, तर हे आजच्या स्त्रीचे एक अविश्वसनीय सत्य आहे. स्त्री खरोखरच अनबिलिव्हेबल आहे. तिची ताकद तिच्या स्नायूंमध्ये नाही, तर तिच्या अदम्य इच्छाशक्तीमध्ये आहे. ती एकाच वेळी 2 जगांवर राज्य करते. ऑफिसच्या कठीण मीटिंग्समध्ये ती बॉस असते, तर घरी आल्यावर मायेची आई, आधार देणारी पत्नी असते. तिने स्वतःचे अस्तित्व इतके विस्तारले आहे की तिला कोणत्याही एका चौकटीत बसवणे अशक्यच आहे. हातात तिच्या लॅपटॉप आणि मनी गगन भरारी, उंबरट्याच्या आत गृहलक्ष्मी तर बाहेर रणरागिणी. अविश्वसनीय हे रूप तिचे नियतीला कोड पडतं. जिद्दीच्या या प्रवासापुढे सारं जग नतमस्तक होतं, सारं जग नतमस्तक होतं. तिचा संघर्ष केवळ बाहेरच्या जगाशी नसून स्वतःच्या थकव्याशीही असतो बरं का. तरीही ती कधी हार मानत नाही. प्राचीन काळी सीतेने दाखवलेले धैर्य असो, वा सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणासाठी सोसलेला छळ असो, किंवा आधुनिक काळात कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, द्रौपदी मुर्मू आणि निर्मला सीतारामन यांनी गाठलेली शिखरे असोत, प्रत्येक टप्प्यावर स्त्रीने स्वतःला सिद्ध केले आहे की ती अपराजिता आहे, ती स्वयंसिद्ध आहे. पण हे सर्व करताना ती स्वतःला मात्र विसरून जाते. आता तिला हे सांगणं गरजेचं आहे, हे स्त्री, तू सर्वांची काळजी घेतेस, पण थोडी काळजी तू स्वतःची पण घे. तुझे आरोग्य, तुझा छंद, तुझ्यातला मी, हा काळ कुठेतरी तितकाच महत्वाचा आहे. कारण तू सशक्त असलीस तर हे जग सशक्त राहणार आहे. तूच शक्ती, तूच भक्ती, तूच या जगाचा श्वास. अतुलनीय कर्तृत्वाने तुझा घडला नवा इतिहास. अविश्वसनीय आहेस तू, तुझ्यातली तूच आहेस. वंदन तुला मानाची, तू सृष्टीची लाडकी लेक आहेस. केवळ घराची लक्ष्मी नाहीस, तर तू या जगाचा श्वास आहेस. तू शक्ती, तू ऊर्जा, तूच धैर्याचा अथांग सागर. हे केवळ शब्द नाहीत, तर ही तुझी खरी ओळख आहे. आपल्या घरासाठी, मुलांसाठी आणि माणसांसाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून तू हसतमुखाने त्याग करतेस, त्याला तर तोडच नाही. कधी आईच्या रूपाने माया दिलीस, तर कधी पत्नी म्हणून सावलीसारखी सोबत राहिलीस. पण या धावपळीतून तू स्वतःला मात्र कुठेतरी मागं सोडलंस. आज तुला मला आवर्जून सांगायचं आहे की यू आर ऑसम. तुझ्या कष्टाने घराला घरपण येतं आणि तुझ्या हास्याने 4 भिंती जिवंत होतात. तू फक्त आजचीच नाही, तर आयुष्यभरासाठी आमच्यासाठी खास आहेस. संसाराचा डोलारा पेलताना तुझी भरारी घेतली आहेस, ती पाहून आज संपूर्ण सृष्टी नतमस्तक होत आहे. कोमल आहेस, पण वेळ पडले तर तू वज्राहूनही कठोर आहेस. न्यायाविरुद्ध लढणारी तूच ती क्रांतीची ठिणगी आहेस. सखी, स्वतःची काळजी घे, स्वतःवर प्रेम कर आणि तुझी स्वप्न पुन्हा एकदा डोळ्यामध्ये साठव. हे जग तुझं आहे आणि तुझी ही भरारी अशीच कायम राहू दे. स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा. पुन्हा एकदा उपस्थित सर्व स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत हे भाषण आम्ही इथेच संपूया. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट तर नक्कीच करा.